जर तुमची मासिक पाळी अनियमित झालेली असेल, तुमच्या चेहऱ्यावर दाढीसारखे मिशांसारखे जाड काळे केस असेल, वजन वाढलेलं असेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले असतील, स्किनवरती पिंपल्स आलेले असतील, तर आपल्याला पीसीओडी हा आजार असू शकतो. आणि जर तुम्हाला पीसीओडी आजारासंदर्भात सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला पीसीओडी आजारासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक नर्सिंग, म्हणजेच हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचा मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये अभ्यास केलेला आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा नैसर्गिकरित्या कसा कमी करावा याच्यावरती मी रिसर्च केलेला आहे आणि मी एक फिटनेस ट्रेनर आहे. तर आज आपण पीसीओडी या आजारासंदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत. पीसीओडी म्हणजे काय, ते होण्याची काय काय कारणीभूत घटक आहेत, पीसीओडी झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणे दिसतात, त्या आजारात करण्यात येणाऱ्या तपासण्या, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय, अशी सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे. PCOS इज नथिंग बट पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. दिस इज अ हेट्रोजिनस डिसऑर्डर इज कॅरेक्टराइज्ड बाय एक्सेसिव्ह एंड्रोजन प्रोडक्शन बाय द ओव्हरीज. पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम हा एक मल्टीफॅक्टोरियल डिसऑर्डर आहे. म्हणजे हा आजार होण्यासाठी एकापेक्षा जास्त कारणीभूत घटक रिस्पॉन्सिबल असतात. त्यामुळे आपल्या ओव्हरीजमधून अँड्रोजन नावाचा हार्मोन जास्तीत जास्त सिक्रेट होत असतो आणि त्याच्यामुळे आपलं वजन जास्त वाढणे किंवा तोंडावरती मिशा किंवा दाढी येणे किंवा शरीरावरती केस येणे अशा प्रकारची चिन्ह लक्षणे दिसून येतात. आपली मासिक पाळी अनियमित होणे, ह्यामुळे आपल्याला पीसीओडी हा आजार होऊ शकतो. पीसीओएस किंवा पीसीओडी हे आजार होण्याचे प्रमाण इन्फर्टाईल वुमन म्हणजेच वंध्यत्व असणाऱ्या महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाण दिसून येत आहे. किंवा 20 ते 30 वयाच्या महिलांमध्ये पीसीओडीचे प्रमाण सर्वात जास्त आजकाल दिसून येत आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे धावपळीचं. लाईफमध्ये आपण वजन मेंटेन करत नाही किंवा जर आपली मासिक पाळी अनियमित होत असेल किंवा आपल्या चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती केस येत असेल तर आपल्याला पीसीओडी हा आजार झालेला आहे आपल्या लक्षात असू शकतो किंवा येऊ शकतो. म्हणून आपल्या जवळच्या स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन आपण उपचार करणं अतिशय आवश्यक आहे. पीसीओडीचे प्रमाण आजकाल 20% सर्वसाधारण महिलांमध्ये दिसून येत आहे. म्हणून जर आपल्याला पीसीओडीचे चिन्ह लक्षणे जर दिसून येत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन उपचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून लगेचच उपचार करणं अतिशय आवश्यक आहे. आता पण पाहूयात पीसीओडी झालेल्या महिलांना काय काय चिन्ह लक्षणं दिसतात किंवा पीसीओडी झालेला आपण कसा ओळखायचा. ज्या महिलांना पीसीओडी हा आजार झालेला आहे त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं वजन वाढायला लागतं, त्या महिला लठ्ठ व्हायला लागतात, त्यांच्या चेहऱ्यावर दाढीसारखे मिशांसारखे जाड काळे केस येतात, त्यांच्या पोटावरती छातीवरती केस येतात, ॲक्ने म्हणजे चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात, त्वचा त्यांची ॲक्नेने एकदम भरून जाते, पिंपल्स खूप येतात आणि त्यांची प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येतो, त्यांची मासिक पाळी अनियमित होत असते किंवा मासिक पाळी बंद होऊन जाते, त्यांना ब्लिडिंग व्हायला लागतं. अशा प्रकारची चिन्ह लक्षणे पीसीओडी आजारामध्ये दिसून येतात. त्यासोबतच इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा अँड्रोजनची लेवल एकदम खूप वाढलेली असते, एक्सेसिव्ह अँड्रोजन सिक्रेशन अशा महिलांमध्ये होत असतं. जर आपल्याला अशा प्रकारची जर चिन्ह लक्षणं जर आढळून येत असेल तर आपल्याला पीसीओडी आजार झालेला आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि जर लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण ह्याच्यावरती ट्रीटमेंट करणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून यामुळे आपल्याला वंध्यत्व येऊ शकतं किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी बाधा निर्माण होऊ शकते. म्हणून अशा प्रकारची कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून लगेचच काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. पीसीओडी झालेल्या महिलांचं इंटरनल एक्झामिनेशन केल्यास त्यांच्या दोन्ही ओव्हरीजचा आकार वाढलेला असतो, त्यांना सूज आलेली असते आणि फ्लूइड भरलेले सॅक्स दिसून येतात. पण ज्या महिलांचं वजन वाढलेलं आहे, ओबेसिटी झालेले आहेत, ज्या महिला लठ्ठ झालेल्या आहेत त्यांच्या ओव्हरीचा आकार वाढलेला दिसून येत नाही. म्हणून आपलं वजन कमी करणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यापासून प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा हृदयाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात, डायबिटीज होऊ शकतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. म्हणून आपलं वजन नॉर्मल ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आता पण पाहूयात पीसीओडी झालेल्या महिलांमध्ये काय काय तपासण्या करण्याची गरज असते, जेणेकरून पीसीओडी आजाराचं प्रॉपर निदान होईल आणि व्यवस्थित उपचार होण्यासाठी मदत होईल. पीसीओडी झालेल्या महिलांचं वजन वाढलेलं असतं, त्या ओबेस झालेल्या असतात, त्या लठ्ठ झालेल्या असतात, त्यांना ट्रान्सवजानल सोनोग्राफी करण्याची गरज पडते. नॉर्मल सोनोग्राफीने त्यांच्या ओव्हरीचा आकार व्यवस्थित दिसून येत नाही, म्हणून ट्रान्सवजानल सोनोग्राफी अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे आपल्याला ओव्हरीचा आकार व्यवस्थित दिसून येतो, त्या सुजलेल्या दिसून येतात किंवा सिस्ट झालेल्या व्यवस्थित आपल्याला दिसून येतात. म्हणून ट्रान्सवजानल ही सर्वात महत्त्वाची तपासणी पीसीओडी आजारामध्ये करण्यात येत असते. पीसीओडी झालेल्या महिलांमध्ये काही रक्ताच्या तपासण्या करणं गरजेचं असतं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ल्युटिनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा अँड्रोजन हार्मोन, या हार्मोनची टेस्ट आपण करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे लेवल वाढलेले असू शकते. अँड्रोजन हार्मोन हा जनरली ओव्हरीजमधून जास्त प्रमाणात सिक्रेट होत असतो, त्याची लेवल खूप वाढलेली असते. म्हणून अँड्रोजनचं लेवल जर खूप वाढलेले असेल तर पीसीओडी आजाराचं निदान लवकर होऊ शकतं. किंवा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन या दोन हार्मोनची रेशो लक्षात घेऊन आपल्याला पीसीओडी आजाराचं निदान करण्यासाठी मदत होत असते. आणि जर पीसीओडी आजाराचं लवकर निदान झालं तर लगेच उपचार करण्यासाठी या गोष्टीची अतिशय आवश्यकता असते. पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम झालेल्या महिलांमध्ये सिरम टेस्टोस्टेरॉनची लेवल खूप वाढलेली असते,
त्यासोबतच फास्टिंग इन्सुलिन लेवल त्यांची वाढलेली असते. जर आपण लॅप्रोस्कोपिक टेस्ट जर केली तर महिलांमध्ये त्यांच्या दोन्ही ओव्हरीचा आकार वाढलेला असतो, सूज आलेली असते, सिस्ट झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यावरून पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा पीसीओडी आजाराचं निदान होत असतं. आता पण पाहूयात पीसीओएस झालेल्या महिलांमध्ये काय काय उपचाराची गरज असते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे मॅनेजमेंट ऑफ पीसीओएस फोकसेस ऑन कंट्रोलिंग सिम्पटम्स, रिस्टोरिंग ओव्हुलेशन, प्रिव्हेंटिंग कॉम्प्लिकेशन्स आणि इम्प्रूव्हिंग फर्टिलिटी अँड मेटाबॉलिक हेल्थ. त्यांचे जे काही चिन्ह लक्षणं आहेत, तोंडावरती दाढीवरती केस आलेले असतात, पोटावरती छातीवरती केस आलेले असतात, वजन वाढलेलं असतं किंवा त्यांना ॲक्ने किंवा पिंपल्स आलेले असतात, ते चिन्ह लक्षणं कमी करणं हा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो. किंवा त्यांची जी अनियमित मासिक पाळी असेल ती नियमित करणे किंवा ओव्हुलेशन होणे किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत करणे, अशा प्रकारची ट्रीटमेंट पीसीओडी झालेल्या महिलांना करणं आवश्यक असतं. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ट्रीटमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट अमॉंग द पीसीओएस पेशंट. ज्यांना पीसीओएस आजार झालेला आहे त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून त्यांचं वेट रिडक्शन किंवा वजन कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांना पीसीओएसचे कॉम्प्लिकेशन होण्यापासून प्रिव्हेंट करू शकतील. जर आपल्याला वजन नॅचरली कमी करायचं असेल तर आपल्या घेऊनचं भरारी या चॅनलवरती आपण व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत, ते पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला वजन कमी करण्यासंदर्भात अतिशय ऑथेंटिक माहिती मिळेल आणि तुमचं वजन लवकरात लवकर कमी होण्यासाठी मदत होईल. पीसीओएस झालेल्या महिलांमध्ये प्रेग्नन्सी राहत नाही किंवा त्यांचं ओव्हुलेशन व्यवस्थित होत नाही. जर आपलं 5 ते 10% जर तुम्ही वजन कमी केलं तर तुमचं व्यवस्थित ओव्हुलेशन होईल किंवा तुमची प्रेग्नन्सी राहू शकते, तुमची मासिक पाळी नियमित होऊ शकते किंवा तुम्हाला जे युट्राइन ब्लिडिंग होत असतं ते ब्लिडिंग कमी होऊ शकते किंवा तुमचे वेगवेगळे चिन्ह लक्षणं कमी होऊ शकतात. म्हणून तुमचं वजन कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चांगली एक्सरसाइज, चांगली झोप आणि चांगला आहार घेतला, स्ट्रेस मॅनेजमेंट केलं तर तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होईल किंवा पीसीओडीचे जे काही चिन्ह लक्षणं आहेत किंवा कॉम्प्लिकेशन होण्यापासून तुम्ही टाळू शकता. म्हणून तुम्ही ह्या सर्व गोष्टी फॉलो करणं अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आपल्या आहारामध्ये लीन प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, हिरवा भाजीपाला किंवा फायबर फूडचं प्रमाण वाढवलं पाहिजे किंवा पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंट अशा प्रकारे जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर तुमचा पीसीओडी आजार लवकरात लवकर बरा होऊ शकतो. जर तुम्हाला पीसीओडी आजारामध्ये काय आहार घेणं गरजेचं आहे ह्याच्या संदर्भात जर सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या घेऊनचं भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की त्या चॅनलवरती आपण स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा ओबेसिटीमध्ये काय आहार घेणं गरजेचं आहे याच्या संदर्भात सविस्तर एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तो व्हिडिओ बघून तुम्हाला आहारासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती मिळेल आणि जेणेकरून तुमचं ओबेसिटी किंवा तुमचं पीसीओडी आजार बरा होण्यास मदत होईल. पीसीओडी झालेल्या महिलांमध्ये काही मेडिकल मॅनेजमेंटची गरज असते, जेणेकरून त्यांची अनियमित मासिक पाळी नियमित होईल, ओव्हुलेशन होईल आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होत असते. त्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं असतं कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेणं गरजेचं आहे. ॲज पर गायनेकोलॉजिस्ट ऑर्डर आपण ते सर्व मेडिसिन टाइम टू टाइम घेणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून पीसीओडी आजाराचा प्रतिबंध किंवा त्याचं कंट्रोल व्यवस्थित आपण करू शकतो किंवा आपली मासिक पाळी नियमित होऊ शकते, ओव्हुलेशन व्यवस्थित होऊ शकतं किंवा इन्फर्टिलिटी होण्यापासून आपण प्रतिबंध करू शकतो. कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हमुळे अँड्रोजन लेवल कमी राहण्यास मदत होत असते. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे अनियमित मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते किंवा पीसीओडी झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावरती दाढी येऊ शकते किंवा मिशांसारखे दाट काळे केस येतात किंवा ॲक्ने म्हणजे पिंपल्स येतात. अशा सर्व प्रकारची चिन्ह लक्षणं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्समुळे कमी होण्यास मदत होत असते आणि त्यासोबतच ओव्हुलेशन होऊ शकते किंवा प्रेग्नन्सी राहण्यास मदत होत असते. देन सायक्लिक प्रोजेस्ट्रॉन थेरपी इट प्रिव्हेंट्स इंडोमेट्रियल हायपरप्लेशिया. इंडोमेट्रियम हा एक गर्भाशयाचा भाग असतो. पीसीओडी झालेल्या महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा जास्तीत जास्त धोका असतो, म्हणून प्रोजेस्ट्रॉन थेरपी अतिशय महत्त्वाची असते. सिरम अँड्रोजनची लेवल नॉर्मल राहण्यासाठी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स अतिशय महत्त्वाचे असतात. त्यासोबतच अँटी अँड्रोजन्स ड्रग्ज देणे गरजेचं असतं. त्यामध्ये आहे स्पायरोनोलॅक्टोम, ते अंडर मेडिकल सुपरविजन देणं अतिशय गरजेचं असतं. देन डर्मॅटॉलॉजिकल ट्रीटमेंट, त्यामध्ये आहे लेझर आणि टॉपिकल थेरपी. ॲक्ने कमी करण्यासाठी आपल्याला त्वचारोग तज्ज्ञाकडून ट्रीटमेंट घेणं अतिशय आवश्यक असतं, जेणेकरून ते ॲक्नेचं प्रमाण कमी होईल किंवा काही कॉम्प्लिकेशन होण्यापासून प्रतिबंध होईल. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी मेटफॉर्मिन नावाचं औषध अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. त्यासोबतच अनियमित मासिक पाळी नियमित होण्यास मदत होत असते, म्हणून मेटफॉर्मिन नावाचं ड्रग्ज डॉक्टर्स ॲडवाइस करत असतात. पीसीओडी या आजाराचं लवकर निदान नाही झाले किंवा उपचार केले नाही तर वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स पीसीओडी झालेल्या महिलांमध्ये दिसून येतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे अशा रुग्णांची मासिक पाळी अनियमित होणे, ओव्हुलेशन न होणे, इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व येणे, प्रेग्नन्सी न राहणे किंवा ब्लिडिंग होणे, जर प्रेग्नन्सी राहिले तर मिसकॅरेज म्हणजे ॲबॉर्शन होणे, त्यांना डायबिटीज होणे किंवा प्रिएक्लम्शिया, त्याचा ब्लड प्रेशर वाढणे, अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स पीसीओडी झालेल्या महिलांमध्ये दिसून येतात. पीसीओडी झालेल्या महिलांमध्ये रिप्रोडक्टिव्ह कॉम्प्लिकेशन सोबतच मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशनही होऊ शकतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे इन्क्रीज इन्सुलिन रेजिस्टन्स. इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतं, सेंट्रल ओबेसिटी होऊ शकते, लठ्ठपणा वाढू शकतो, टाईप 2 डायबिटीज अशा महिलांमध्ये दिसून येऊ शकतो
किंवा हायपरलिपिडेमिया म्हणजे लिपिड्स लेवल वाढतं, कोलेस्ट्रॉल लेवल वाढते, ट्रायग्लिसराईड लेवल वाढू शकतं. म्हणून आपला ओबेसिटी कमी करणं किंवा त्यासोबतच पीसीओडीला प्रतिबंध करणं किंवा त्याला ओळखणं अतिशय आवश्यक आहे. जर पीसीओडी आजाराचं निदान लवकर झालं आणि उपचार लवकर झाले तर वेगवेगळे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. त्यासोबतच पीसीओडी झालेल्या महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब आणि वेगवेगळे हृदयाचे आजार होण्याचा धोका असतो. म्हणून आपण पीसीओडी आजाराला प्रतिबंध करणं किंवा कंट्रोल करणं अतिशय आवश्यक आहे. पीसीओडी झालेल्या महिलांना सायकोलॉजिकल कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्या स्ट्रेसमध्ये जातात, डिप्रेशन, अँझायटी किंवा लो सेल्फ इस्टीम, त्या नकारात्मक विचार करतात. प्रेग्नेन्सी न राहिल्यामुळे त्यांना अशा प्रकारचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन येण्याचा धोका असू शकतो. म्हणून आपलं पीसीओडी आजाराला प्रतिबंध करणं किंवा पीसीओडी झालेला असेल तर तो कंट्रोल करणं, लवकरात लवकर उपचार करणं अतिशय आवश्यक आहे. आपलं वजन नॉर्मल ठेवणं किंवा वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होण्यापासून प्रतिबंध करणं, जेणेकरून पुढील भविष्यामधील वेगवेगळे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. तर मित्रांनो, पीसीओडी या आजारामध्ये सिरम अँड्रोजनची लेवल खूप वाढलेली असते. चेहऱ्यावरती दाढीसारखे मिशांसारखे दाट जाड काळे केस येतात, वजन वाढलेलं असतं, ओबेसिटी होते, लठ्ठपणा होतो, ॲक्ने म्हणजे पिंपल्स यायला लागतं आणि मासिक पाळी अनियमित होत असते. त्यामुळे वजन कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वजन कमी करण्यासाठी आपलं रेग्युलर एक्सरसाइज, चांगला आहार, चांगली झोप, 3 ते 4 लिटर पाणी पिणं, स्ट्रेस मॅनेजमेंट अशा प्रकारची काळजी जर आपण घेतली तर आपण पीसीओडी आजाराला लवकरात लवकर बरा करू शकतो आणि आपली मासिक पाळी नियमित करू शकतो, फर्टिलिटी आपण करू शकतो म्हणजे प्रेग्नन्सी ठेवू शकतो आणि भविष्यातील वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन आपण प्रतिबंध करू शकतो. तर मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घे उंच भरारी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.